कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो. तर आज आपण 5वी आणि 8वी स्कॉलरशिपचा निकाल पाहणार आहोत. तर तो निकाल हा विद्यार्थ्यांचा नसून शाळांचा असणार आहे. तर कोणती शाळा एक नंबर असेल, संपूर्ण निकाल आपण बघूया आणि कोणत्या शाळेने टॉप केलेला आहे. तर आपण विद्यार्थ्याचा निकाल प्रत्येक वेळेस बघतोच, पण शाळाचा निकाल पण बघितला पाहिजे. मग शाळेचा निकाल कसा बघायचा? तर शाळेचा निकाल आपल्याला कोण देत असतं? तर बघा, शाळेचा निकाल पण पाहणं सोपं आहे. ते कसं बघा, गुगल सर्चला जाऊन MSC पुणे ही साईट सर्च करा. तिथं MSC पुणे येईल. हे MSC पुणे आल्यानंतर इयत्ता 5वी 8वी इथे येऊया. आता बार्शी तालुक्यातील शाळा बघायच्या आहेत आपल्याला. बार्शी तालुक्यामध्ये तर आपण इथं शाळा सांख्यिकीय माहिती, इयत्ता 5वी शाळा सांख्यिकीय माहिती, इयत्ता 8वी, आपण पहिला 8वीचा निकाल बघूया आणि त्यानंतर मग 5वीचा निकाल बघूया. तर बघा, इथं आपण बघूया सोलापूर, सोलापूर, त्यानंतर बार्शी. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचा निकाल पाहू शकता. तर इथं हे स्कूल्स आहेत बघा. लोकसेवा विद्यालय, आता मी तुम्हाला एक अंदाज देतो. लोकसेवा विद्यालय आगळगाव, 11 विद्यार्थी पेपरला बसले होते. 11 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, त्याच्यातले बसले किती? 11. 2 पास आहेत, 9 नापास आहेत. एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली. 18% शाळेचा निकाल आहे. तर अशा पद्धतीने ते सगळे निकाल आहेत. तर हे सगळे निकाल इथं आपण जे बघतोय ते आपण शॉर्टमध्ये करून एक सगळ्यांचे म्हणजे टॉप 8 शाळा बार्शी तालुक्यातल्या ज्यांची संख्या जास्त आहे, म्हणजे जसं की ह्या शाळेचा निकाल बघा. दोन विद्यार्थी आहेत, दोन विद्यार्थी आहेत, सुलाके इंग्लिश मिडियम स्कूल, दोन दोन विद्यार्थी आहेत, दोन्ही पास आहेत. तर त्यांचा 100% निकाल लागलाय. तर ह्या छोट्या छोट्या ज्या शाळा आहेत 2 आणि 3 विद्यार्थ्याच्या, तर त्या आपण बघणार नाही, आपण मोठ्या शाळा बघतोय. तर बघू कोणत्या शाळेने किती निकाल लावला. तर इथं मी तुम्हाला सगळी तशी पीडीएफच ओपन करून देतोय. आता बघा, बघा पहिली शाळा जी मोठी शाळा आहे, फिनिक्स पोद्दार, पोद्दार म्हणून शाळा आहे बार्शीत. तर त्यातील 16 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला. 11 विद्यार्थी पास आहेत, 4 नापास आहेत. 5 विद्यार्थी स्कॉलरशिपच्या मेरिटमध्ये आलेत. 73% निकाल आहे, चांगला निकाल आहे. ज्या निकालाला आपण 60% पेक्षा जास्त म्हणू तो निकाल चांगला आहे. आता दुसरी बघा, सिल्वर जुबली शाळा, 37 विद्यार्थी बसले होते पेपरला. त्याच्यातले 14 पास आहेत, 23 नापास आहेत आणि 3 विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाले. 37% फक्त निकाल आहे. MIT मध्ये 22 विद्यार्थी बसलेले, त्यातील 11 पास आहेत, 10 नापास आहेत. 4 विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली, 52% निकाल आहे. महाराष्ट्र विद्यालय बार्शी, म्हणजे बार्शी तालुक्यातली आपण म्हणू शकतो की सगळ्यात मोठी शाळा आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी कुठून बसतात पेपरला, तर महाराष्ट्र विद्यालय बार्शी. 254 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत बसलेत. 96 विद्यार्थी पास आहेत, 144 नापास आहेत. म्हणजे जर तुम्ही आकडा बघितला तर 144 म्हणजे खूप मोठा आकडा आहे नापास विद्यार्थ्याचा. 27 विद्यार्थी स्कॉलरशिपच्या मेरिटमध्ये 40% निकाल आहे. तर हा निकाल आपल्याला इथं 27 विद्यार्थ्यांमुळे छान वाटतोय. पुढे जाऊया आपण, अजून आपल्याला समजेल. सुलाके हायस्कूल बार्शी, नामांकित शाळा बार्शीतील. 16 विद्यार्थी पास आहेत, 51 नापास आहेत, म्हणजे एक विद्यार्थी ॲबसेंट होता. इथे जवळपास 10 ते 14 विद्यार्थी ॲबसेंट असतील. 2च विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाले, 23% फक्त निकाल आहे. सोजर इंग्लिश स्कूल, 10 विद्यार्थी पेपरला बसले, 3 पास आहेत, 7 नापास आहेत, 30% निकाल आहे. आता वेळ येते की बार्शीतली जी टॉपची शाळा आहे, त्या टॉपच्या शाळेने काय निकाल दाखवलाय, तर 122 विद्यार्थी बसले होते सुयश शाळेचे. त्यातील 116 विद्यार्थी हे स्कॉलरशिप परीक्षेत पास आहेत. 6 विद्यार्थी नापास आहेत आणि 60 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. 60 म्हणजे खूप मोठा आकडा झाला तो. 60 विद्यार्थी, 95%चा निकाल आहे यांचा. सुयश विद्यालय तांदळवाडी, म्हणजे ह्यांची संस्था आहे दुसरी ती. 60 विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले, 57 विद्यार्थी हे पास आहेत, 3 विद्यार्थी नापास आहेत आणि 34 विद्यार्थी स्कॉलरशिप धारक आहे. म्हणजे फक्त 60 विद्यार्थ्यांमध्ये 34 चा आकडा, म्हणजे खूप मोठा आकडा दिसतोय ना आपल्याला. आता तुम्हीच कंपॅरिझन करू शकता, तुम्ही स्वतः ठरवू शकता. आता ओव्हरऑल बार्शी तालुक्याचा निकाल बघूया. तर बार्शी तालुक्याने कसा परफॉर्मन्स केलाय, तर बार्शी तालुक्याने 91 शाळा विद्यार्थी स्कॉलरशिपला बसले. त्याच्यातले 1396 विद्यार्थी
1396 विद्यार्थी पेपरमध्ये रजिस्ट्रेशन केलं. 465 विद्यार्थी पात्र आहेत. आता 465 जे आपल्याला आकडा दिसतोय पासिंगचा, 465 मधले ह्याच दोन शाळाचे बघा 173 विद्यार्थी आहेत. म्हणजे सुयश विद्यालयाचे 465 मधले सुयश विद्यालयाचेच 173 विद्यार्थी आहेत. आणि किती विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली तर 150 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. 150 मधले 94 विद्यार्थी सुयश विद्यालयाचे 94 विद्यार्थी आहेत. म्हणजे बाकीच्या ज्या 90 शाळा आहेत 90 शाळेतल्या मिळून फक्त 56 विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली. तर ही आकडेवारी आपण बघू शकताय. आणि शाळांनी स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. आता प्रत्येक शाळेमधले शिक्षक खूपच छान आहेत. प्रत्येक शाळेमधला स्टाफ एकदम चांगला आहे. प्रत्येक शाळेतला स्टाफ मेहनत घेतोय आणि विद्यार्थीही मेहनत घेत आहेत. थोडंसं फार इकडं तिकडं होऊ शकतं. तर प्रत्येक शाळेने रिझल्ट वाढवावा जेणेकरून आपल्या बार्शी तालुक्याचं नाव चांगलं होईल. आता आपण बघूया 5वीचा निकाल. सेम ह्याच पद्धतीने 5वीचा निकाल बघू शकतो. बघा आपण इयत्ता 5वी. आता 5वी मध्ये 5वीचा आपला शाळा सांख्यिकीय माहिती बघूया. बघा सोलापूर जिल्हा बार्शी तालुका सबमिट. तुम्ही सगळे स्वतः बघू शकता हा निकाल, कुणालाच अडचण येणार नाही. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या शाळांमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यांनी खरंच खूप चांगली कामगिरी केली. जिल्हा परिषदच्या शाळा, कारण की जिल्हा परिषदच्या शाळा जवळपास आपण बघतो नगरपालिकेच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, तर त्यांनीही खूप मेहनत घेतलेली आहे. आपण एक एक शाळा बघूया. आता ह्यामध्ये जवळपास आपण बघतोय की 164 शाळा रजिस्टर्ड आहेत बार्शी तालुक्यातून. 2887 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील 912 विद्यार्थी पास आहेत. 1949 विद्यार्थी नापास आहेत. म्हणजे जेवढे पास झाले त्याच्या दुप्पट संख्या नापासांची, दुपटीपेक्षा पण जास्त नापासांचे. 150 विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाले आणि 3 विद्यार्थी राज्य यादीमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. आपण 8वीची राज्य यादी बघितली नाही, 8वीची पण एकदा राज्य यादी बघू आपण. 8वीच्या राज्य यादीमध्ये आपल्या बार्शी तालुक्याचे किती बसले, कारण की ही बार्शीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बघूया आपण शाळा सांख्यिकीय माहिती. 8वीचा आहे तसाच, 5वीचा आहे तसाच 8वीचा. बघा खाली 10 विद्यार्थी राज्यामध्ये आलेले आहेत. किती विद्यार्थी आलेले आहेत? ओव्हरऑल 10 विद्यार्थी बार्शी तालुक्यातील राज्य यादीत आलेले आहेत. मग आपण बघूया बार्शी तालुक्यातील पुढील शाळांचा निकाल. 5वीचा इयत्ता 5वीचा निकाल आहे हा. तर पहिली पोद्दार शाळा. पोद्दार शाळेमध्ये 21 मुलं बसली होती, 31. त्याच्यातली 10 मुलं पास आहेत, 21 मुलं नापास आहेत आणि एक मुलगा स्कॉलरशिप धारक आहे. म्हणजे जो 8वीचा निकाल होता तर 5वीचा निकाल कमीच लागलाय. 32% विद्यार्थी पास आहेत. आता सिल्वर जुबली 147 मुलं बसली. 147 म्हणजे खूप मोठी संख्या आहे. 147 मुलं मधले 31 मुलं फक्त पास आहेत, 115 नापास आहेत. 2च विद्यार्थ्याला फक्त स्कॉलरशिप मिळाली. MIT मध्ये 32 विद्यार्थी बसले, 18 पास आहेत, 12 नापास आहेत, 60% निकाल आहे. महाराष्ट्र विद्यालय बार्शी. परत महाराष्ट्र विद्यालय बार्शीचा निकाल किती होता? पहिला 40%. तर 5वीचा निकाल त्याच्यापेक्षा चांगला आहे, 43% आहे. 79 विद्यार्थी पास आहेत, 102 नापास आहेत आणि 17 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. म्हणजे कन्व्हर्जन रेट खूप कमी आहे. थोडंसं काम तिथं केलं पाहिजे. आता बघा सुलाकी हायस्कूल 89 विद्यार्थी बसले होते, त्याच्यातले 13 पास आहेत आणि 75 नापास आहे. ह्यांचा तर कन्व्हर्जन रेट खूपच खराब आहे. फक्त 14.77% विद्यार्थी पास आहेत. आता जिजामाता विद्यामंदिर बार्शी 69 विद्यार्थिनी बसल्या होत्या. मुलींची शाळा आहे. 24 विद्यार्थिनी पास आहेत, 45 नापास आहेत. म्हणजे आपण म्हणतो की मुली ह्या सिन्सिअर असतात, पण तसं काय दिसलेलं नाही. खूपच कमी निकाल आहे. महात्मा फुले 30 विद्यार्थी बसले होते. मुलांची शाळा 13 पास आहेत, 16 नापास आहेत, 2 स्कॉलरशिप धारक आहेत, 44% निकाल आहे. आता सुलाखी इंग्लिश मीडियम स्कूल. तर आपण बघू शकतो की 19 विद्यार्थी बसलेत, 6 विद्यार्थी पात्र आहेत, 12 अपात्र आहेत, 33% निकाल आहे शाळेचा. आता सुयश विद्यालय बार्शी. सुयश विद्यालय बार्शीचा इयत्ता 8वीला 95% निकाल होता.
तर तो 95% वरून निकाल किती आलाय? 67%. राऊंड फिगर केली आपण, 67% निकाल येतोय. तर 215 विद्यार्थ्यांमधले 144 विद्यार्थी पात्र आहेत, 71 अपात्र आहेत, 58 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली. 58 म्हणजे खूप मोठा संख्या आहे. बघा इथं कोणच 20च्या वर नाही, एकटी सुयश शाळा 58 विद्यार्थ्यांवर आहे. बघू शकतोय आपण. सेंट जोसेफ 29 विद्यार्थी, 15 पास, 10 नापास, 2 पात्र, 60% निकाल. सुयश विद्यालय बार्शी झाले. आता सुयश विद्यालय तांदळवाडी बघूया आपण. आता बघा तांदळवाडीचा निकाल किती आहे? सुयश विद्यालय 102 विद्यार्थी बसले होते, 83 पास आहेत, म्हणजे भरपूर विद्यार्थी पास आहेत. 12 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप धारक आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बार्शी तालुक्यापेक्षा कमीच निकाल असा म्हणावा लागेल. टक्केवारीत जास्त आहे, पण जी कन्व्हर्जन रेट आहे स्कॉलरशिप धारकांचा तो खूप कमी झालाय इथं. 81% निकाल आहे, खूप छान निकाल आहे. आता ज्या 2 शाळा आहेत खालच्या, त्यांनी खरंच खूप काम केलंय चांगलं. चांगलं काम का? तर बघा जिल्हा परिषदच्या शाळा आहेत आणि त्यांचा तुम्ही निकाल बघू शकता. तर जिल्हा परिषद उपळाई नंबर 1, 13 विद्यार्थी बसलेत. फक्त 13 विद्यार्थी आहेत बरं का. 10 विद्यार्थी पास आहेत, 3 नापास आहेत. ह्या 10 मधले 4 स्कॉलरशिप धारक आहेत. 10 मधले 4 विद्यार्थी स्कॉलरशिप धारक म्हणजे तुम्ही बघू शकता की किती जबरदस्त निकाल त्यांनी दिलाय. दुसरी उपळाई नंबर 2, जिल्हा परिषदची शाळा आहे. 26 विद्यार्थी 27 बसले, 26 पास आहेत. जबरदस्त निकाल, 96.29% निकाल आहे. जबरदस्त निकाल लागलेला आहे त्यांचा. 26 मधले 5 स्कॉलरशिप धारक आहेत. म्हणजे एकट्या उपळाई शाळेने 9 विद्यार्थी स्कॉलरशिप धारक बनवले. म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे शाळांसाठी. आणि जिल्हा परिषदने करून दाखवले, खूप छान केले. आता नवीन मराठी वैराग ह्या शाळेमध्ये 43 विद्यार्थी बसले होते, 16 पास आहेत, 4 स्कॉलरशिप धारक आहे. म्हणजे ह्यांचा पण कन्व्हर्जन रेट चांगला आहे, निकाल मात्र कमी आहे. तर कन्व्हर्जन रेट आणि निकाल हे दोन्ही सुधारण्याचे तुमच्याकडे खूप चान्सेस आहेत. आता बार्शी तालुक्याचा जसा आपण निकाल बघितला, बार्शी तालुक्यातली शाळा कोणती चांगली बघितली, तसंच आपण बघूया की युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट जे आपले इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटने काय केले. तर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये 35 विद्यार्थी बसले होते, त्यामधले 100% निकाल आहेत, सगळे पास आहेत. 2 राज्य यादीत आहेत, 21 जिल्हा यादीत आहेत. तर 21 हे आपले विद्यार्थी आहेत. 21च्या 21 ऑनलाईन बॅचचा काय विद्यार्थी होता. तर हे असे आपले विद्यार्थी संख्या आहे. ठीक आहे. तर बार्शी तालुक्याचा निकाल तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये शिक्षक खूप चांगले आहेत सगळेच. ते खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या यशाला नक्कीच यश मिळेल. इयत्ता 7वीचा निकाल आल्यावर पण आपण अशा पद्धतीने बघूया की कोणत्या शाळेने बाजी मारली. आणि पुढच्या वर्षीसाठी सगळ्या शाळांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप मनापासून म्हणजे ऑल दी बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि स्कॉलरशिप मिळवून शाळेचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि घरच्यांचं नाव मोठं करा. धन्यवाद.